इंडिगोची सेवा सलग तिसऱ्या दिवशी कोलमडली। इंडिगोची देशभरातील 380हून अधिक उड्डाणं रद्द। वैमानिकांच्या कमतरतेमुळे उड्डाणं रद्द झाल्याची माहिती। दिल्लीमध्ये 95, मुंबईमध्ये 85, हैदराबादमध्ये 70 आणि बंगळुरूमध्ये 50 उड्डाणं रद्द। पुणे विमानतळावरती 9 इंडिगोचीच विमानं उभी। यामुळे आता इतर विमान कंपन्यांना मोठा फटका। पुणे विमानतळावरती केवळ 10 विमानं उभी राहण्याची सोय। विमानतळावरती 10 पैकी 9 विमानं केवळ इंडिगोचीच उभी। इंडिगो विमानसेवेचा खासदार अमोल कोल्हेंनाही फटका। 2 तास उशिरा असलेली फ्लाईट 3 तासांनी रद्द। खासदार अमोल कोल्हे यांची माहिती। इंडिगोकडून ही अपेक्षा नव्हती, यापुढे इंडिगोचा प्रवास नकोच, ट्विट करत अमोल कोल्हेंकडून खंत व्यक्त। नगर परिषद आणि नगरपालिका निवडणुकीच्या निकालासंदर्भात नागपूर खंडपीठाच्या निर्णयाला आव्हान। आज सुप्रीम कोर्टात सुनावणी। 2 डिसेंबरला झालेल्या निवडणुकीचे निकाल तातडीने देण्याची याचिकेतून मागणी। महानगरपालिकेच्या मतदार याद्यांमधील संभाव्य दुबार मतदारांचा काटेकोरपणे शोध घ्यावा। राज्य निवडणूक आयुक्तांच्या सर्व महापालिका आयुक्तांना सूचना। पालिका निवडणुकांची 15 डिसेंबरपर्यंत घोषणा होण्याची शक्यता। पार्थ पवारांची अमडिया कंपनी मुद्रांक शुल्काची रक्कम भरणार नाही। कालच्या सुनावणीमध्ये वकिलांनी भूमिका मांडल्याची सूत्रांची माहिती। 21 कोटी मुद्रांक शुल्क कोण भरणार, यावर झाली सुनावणी। सभागृहात कर्जमाफीच्या विषयावरती बोलायचं नाही असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं। त्यामुळे कर्जमाफीच्या मुद्द्यावरती आम्ही बोलू शकत नाही, सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांचं वक्तव्य। तर 30 जूनपर्यंत सरकार कर्जमाफी देणार, बाबासाहेब पाटील यांची प्रतिक्रिया। उद्धव ठाकरे पुन्हा एकदा दिल्ली दौऱ्यावर जाण्याची शक्यता। 14 डिसेंबरला रामलीला मैदानावरती इंडिया आघाडीच्या नेत्यांचं आंदोलन। राहुल गांधींच्या नेतृत्वात सरकार विरोधात रॅलीचं आयोजन। भाजप प्रदेश अध्यक्ष रवींद्र चव्हाणांची थोड्याच वेळात पत्रकार परिषद। सावंतवाडीतील राड्याच्या पार्श्वभूमीवरती महत्त्वाची पत्रकार परिषद। चव्हाण निलेश राणेंच्या आरोपांनाही उत्तर देणार। शिक्षकांचा आज राज्यव्यापी संप। संपात सहभागी झाल्यास वेतन कपात करण्याचा शिक्षण विभागाचा इशारा। शिक्षकांच्या संपाला पवारांच्या राष्ट्रवादी पदवीधर संघटनेचा पाठिंबा। शिक्षकांनी शाळा बंद ठेवल्यास त्यांच्यावर कारवाई होणार। शिक्षण संचालनालयाचा आदेश। मात्र 1 दिवसाच्या वेतनामध्ये कपात केली तरी माघार घेणार नसल्याची शिक्षकांची भूमिका। टीईटी सक्ती निर्णयाविरुद्ध आज राज्यभरात शिक्षक संघटनांकडून शाळा बंदची हाक। अमरावतीमधील 12 संघटनांमधील हजारो शिक्षक आंदोलनात सहभागी होणार। शिक्षक आणि शिक्षकेतर संघटना समन्वय समितीकडून या संदर्भातचं निवेदन जारी। रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन 2 दिवसीय भारत दौऱ्यावर। पंतप्रधान मोदींकडून स्वतः पुतीन यांचं स्वागत। पुतीन यांचं भारतात स्वागत करताना आनंद झाला, पंतप्रधान मोदींचं ट्विट। तर पुतीन आणि पंतप्रधान मोदींचा महाराष्ट्र पासिंगच्या गाडीतून प्रवास। वृक्षतोड होत नसून झाडे दुसरीकडे नेऊन लावण्यात येत आहेत, या संदर्भात राजकारण करू नका। तपोवनातील वृक्षतोडीवरती रामानंदाचार्य नरेंद्राचार्य यांची प्रतिक्रिया। तर कुंभमेळ्यासाठी सरकार सुविधा करत असेल तर कुणी आडवं येऊ नका, रामानंदाचार्य यांचं वक्तव्य। मुंबईमध्ये 7 डिसेंबरला जैन समाजाकडून मोर्चाचं आयोजन। जीव, दया आणि कबूतर वाचवा या अभियानाला सुरुवात होणार। तर जैन मुनी निलेशचंद्र विजय महाराज यांच्या नेतृत्वाखाली मोठी जनजागृती यात्रा काढली जाणार। पुण्यातील जमीन गैरव्यवहार प्रकरणी सुनावणी। मराठी कळत नसताना शीतल तेजवानींना मराठी भाषेत नोटीस। तेजवानींच्या वकील दीपाली केदार यांचा युक्तिवाद। तर मराठीमध्ये झालेला व्यवहार कसा समजला, सरकारी वकिलांचा सवाल। बारामतीमध्ये पुन्हा एकदा प्रचाराला सुरुवात। अजित पवारांच्या एनसीपीचे सचिन सातव पहाटेच जळोचीच्या बाजारामध्ये उपबाजारात पोहोचले। सचिन सातव हे बारामती नगर परिषदेचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार। ठाण्याच्या प्रारूप मतदार यादीसाठी 3000हून अधिक हरकती आणि सूचना। दुबार मतदार शोधण्यासाठी महापालिका आता प्रत्यक्ष पाहणी करणार, पालिका अधिकाऱ्यांच्या बैठकीत निर्णय। नवी मुंबईमध्ये प्रारूप मतदार यादीवरती 4798 हरकती, यावर लवकरच सुनावणी होणार असून अंतिम मतदार यादी 22 डिसेंबर रोजी प्रसिद्ध होणार, पालिका प्रशासनाची माहिती। पदवीधर शिक्षकसाठी अंतिम मतदार याद्या जानेवारीत प्रसिद्ध होणार। पुणे पदवीधर मतदारसंघासाठी 2,72,000 तर शिक्षक मतदारसंघात 44,000 मतदारांची नोंदणी। विभागीय आयुक्तांच्या हस्ते याद्या प्रसिद्ध होणार। पुणे सेमी हायस्पीड रेल्वे संगमनेर मार्गेच जावी यासाठी जनांदोलन उभारणार। संगमनेरमधील पक्ष आणि संघटनांच्या बैठकीत निर्धार। नाशिक पुणे रेल्वे संगमनेर मनसर चाकण मार्गेच करण्याची मागणी, अन्यथा मोठं आंदोलन करणार, आमदार सत्यजित तांबेंचा इशारा। महापरिनिर्वाण दिनानिमित्त दादरच्या चैत्यभूमी परिसरामध्ये मोठा पोलीस बंदोबस्त तैनात। आज सकाळपासूनच बाबासाहेबांना अभिवादन करण्यासाठी मोठ्या संख्येनं भीम अनुयायी चैत्यभूमी परिसरात दाखल।
महापरिनिर्वाण दिनानिमित्त 13 प्रमुख स्थानकांवरती प्लॅटफॉर्म तिकीट विक्री तात्पुरती बंद. 5 ते 7 डिसेंबर दरम्यान गर्दी नियंत्रणासाठी मध्य रेल्वेचे निर्णय. सीएसएमटी ते दादर स्थानकांवरती 5 डिसेंबर ते 7 डिसेंबर दरम्यान प्लॅटफॉर्म तिकीट विक्री बंद राहणार. हिवाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवरती नागपूरमधील मुख्यमंत्री निवासस्थानापासून ते सिव्हिल लाईन्स परिसराला पोलीस छावणीचं स्वरूप. अधिवेशनाच्या या बंदोबस्तासाठी 7,000 पोलीस सुरक्षेसाठी तैनात. हिवाळी अधिवेशनामध्ये धडकणार 33हून अधिक मोर्चे. 22 संघटनांनी धरणे आंदोलन करण्याची तर 17 संघटनांकडून साखळी उपोषण करण्याची परवानगी मागण्यात आल्याची माहिती. आणखी मोर्चांची संख्या वाढण्याची शक्यता. पुण्यातील नवले पुलावरील वेग मर्यादेत पुन्हा बदल होणार. नवले पुलावरील वेग मर्यादा 30 ऐवजी 40 किलोमीटर तासावरती तर 30 वेग मर्यादेमध्ये अवजड वाहनांना ब्रेक लागत नसल्याचं समोर. मुंबईमध्ये थंडीची लाट ओसरली असली तरी किमान तापमानात मात्र घट. पुढील काही दिवस थंडीचा मुक्काम राहणार. पुण्यातील हवेचा गुणवत्ता निर्देशांक घसरला. पुण्यातील हवा गुणवत्ता निर्देशांक हा 309 वरती. केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या नियमानुसार 4 डिसेंबरला पुण्यातील हवा 220 AQI वर नोंदवण्यात आली.